मित्रांनो फायनली आपला माझी पण पूर्ण नाही आता करणार आहे चालू पूर्ण अजून झालेलं नाही आहे. सध्या आपल्याला ब्रेक आहे आणि व्हिडिओ शूट करता नाही आला कारण सरांचं रेकॉर्ड होतं की त्यांना कंपनीकडून ते डेमो वगैरे द्यायला लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या आपण दाखवू शकत नाही ओव्हरली. आपल्यावरती थोडं समजून घ्या, भावना समजून घ्या. तर अशा पद्धतीने आपण केलेलं जे आता फोटो काढायचे फायनली सगळे तिकडे जमा झालेत आणि सरांसोबत एक मोठा आपला ग्रुप फोटो होणार आहे फोटोग्राफरचा खास. तर जाऊया तिकडे शूट करायला. सरांसोबत फोटो काढायचा मला काढू ना, बस काय विषय काय, आम्ही पण काढणार ना सरांबरोबर ब्लॉग पण करू. आज फेमस म्हणजे स्टार्टिंग इंट्रोला आपण त्यांची व्हिडिओ बघितली, म्हणजे ज्याने सुरुवात केली ती व्हिडिओ तर आपण बघितलेली आहे. पण नंतरचं जे आपलं डेमो वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या त्या आपल्याला प्रेझेंट करता आलेल्या नाही. थोडंसं आपल्याला त्यामध्ये तर चला पहिले ग्रुप फोटो काढून घ्या सरकार या. तर मित्रांनो ज्या वर्कशॉपसाठी आपण इथे आलेलो आहोत आणि आपण स्टार्टिंगला प्रेझेंट झाले आणि सरांनी आपल्याला बोललं की थोडं समजून घे. आणि खास आपले जे ह्या वर्कशॉपसाठी आलेले आपले ऑल ओव्हर सर स्वतःच बोलतील कारण त्यांच्यासमोर मला बोलायला थोडं तर ओके. सो मला खूप बरं वाटतं जेव्हा मी कोकणात येतो त्यावेळेस. थँक्यू सर. सेशनला सुरुवातीलाच मी सांगितलं की मी स्वतः मुंबईचा आहे. कोकण किती प्रिय आहे मला, म्हणजे लहानपणापासून मी इथे फिरतो आहे, त्यामुळे मला खरंच निसर्ग सौंदर्य कोकणातलं भयंकर आवडतं. वेलकम सर, वेलकम. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांबरोबर माझं जे नॉलेज आहे ते शेअर करता मला खूप आनंद होतो आहे की आपली कम्युनिटी छोटी आहे. फोटोग्राफी वेडिंग कम्युनिटी जी आहे ती फार छोटी आहे, पण सेम टाईम ते जगाच्या पाठीवर वेडिंग फोटोग्राफर्स खूप आहेत आणि भरपूर फोटोग्राफरनी नाव लौकिक मिळवलेलं आहे. मला असं वाटतं की सगळ्या वेडिंग फोटोग्राफरनी एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे, सहकार्य करायला हवं, नॉलेज शेअर करायला हवं. आणि जेवढं तुम्ही नॉलेज शेअर कराल तेवढे तुम्ही पुढे जाल. आजची डिमांड आहे, आजची गरज आहे आपली की आपल्याला 100 नाही 200% आपण एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. नक्की नक्की. आणि फोटोग्राफीचं मित्रांनो फ्युचर खूप ब्राईट आहे. किती AI आलं, किती काय आलं तरी तुमची जी कला आहे, तुमच्या डोक्यात जे काय आहे ते यायला अजून कळणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याला प्रॉम्प्ट देताय किंवा काही गोष्टी सांगताय. पण 100% फोटोग्राफीला फ्युचर आहे, त्याचा पूर्णपणे फायदा घ्या, एकमेकांना सपोर्ट करा. मदतीला मोठमोठ्या कंपनीज आहेत, निकॉनसारखी मोठी कंपनी तुमच्या मदतीला कायम धावून येईल. आणि वी आर ऑलवेज सपोर्टिव्ह टू ईच अँड एव्हरी वन हूज इन टू वेडिंग फोटोग्राफी. त्यामुळे आम्हाला खरंच आनंद होतो. दापोलीसारख्या ठिकाणी आम्ही आलो आहे आता, जे माझं खरंच प्रिय आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर जे काही आम्ही नॉलेज शेअर केलं, निकॉनकडनं मला जी काही संधी मिळाली त्याचा मी खूप आभारी आहे. थँक्यू सर. तर मित्रांनो फायनली पेटपूजेचा कार्यक्रम सगळ्यांचा चालू झालेला आहे. कॉन्सन्ट्रेट सगळे जेवणामध्ये करतात. सरकार सावकाश जेव्हा भेटल्यावरती नंतर बघू. तर मित्रांनो निकॉनचा Z50 Mark II आत्ताच लॉन्च झालेला कॅमेरा अवेलेबल आहे इथे माझ्या डेमोसाठी आपल्याला दिलेलं. बाकी लेन्सेस 70-200 Z माउंट. ही 85 असणार. 85 नाही 28-75 2.8. $17-28 2.8. चला नेक्स्ट. आणि आमचे विशाल साहेब कॅमेरा टेस्ट करताना खास एकदम आता 6D Mark II बाहेर काढून लगेच निकॉनमध्ये घुसण्याचा प्लॅन. बाकी सर्व काही ना काहीतरी आपला जेवढं मागता असणार तो विषय काय. पण ह्याच्यावर पण Z6 मागतं हिचं टोटल फीचर दिलं त्याच्यामध्ये. फक्त एवढंच की हा क्रॉप आहे, पण ह्याची मजा मी खेळू शकतो. मला सांग. पण तुम्ही तसंच करा. आधी तुम्ही वाईट शॉट घ्या, म्हणजे तुम्हाला अंदाज येतो की कुठले कुठले पॉकेट्स मिळत आहेत तुम्हाला, कुठले लाईटचे. नंतर तुम्ही क्लोज या. क्लोज आल्यानंतर तुम्ही तिला असं फिरवा, तिचे टाईट क्लोजअप घ्या.
पण डेप्थ ही मात्र कायम ठेवा. मी तुम्हाला दाखवत होते डेप्थ कशी घ्यायची फोटोला आणि व्हिडिओला देखील. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही एक्स्ट्रीम वाईड शॉट घेऊ शकता. एक्स्ट्रीम वाईड म्हणजे काय, आता हे वातावरण खूप सुंदर आहे, ॲम्बियन्स खूप चांगला आहे, सो ह्या गोष्टी पण तुम्ही कुठेतरी तुमच्या फ्रेममध्ये आणू शकता. मी जर फ्रेम इथून लावली, तिला एका थर्डमध्ये मी जर थांबवलं, तर इथून मला कॅमेरा चार्ज करता येईल आणि तिला आपल्याला कुठेतरी मूव्हमेंट देता येईल. जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करताय त्यावेळेस 100% लक्षात ठेवा की जशी तुमची कॅमेराची मूव्हमेंट आहे तशी मॉडेलची पण मूव्हमेंट होणं गरजेचं आहे. ती जेव्हा येईल त्यावेळेस मी तुम्हाला पर्टिक्युलरली दाखवेन मी तिच्याशी कसा बोलतोय किंवा मला अपेक्षित काय आहे. मगाशी तुम्हाला आतमध्ये इंडोरच्या वेळेस पण मी तिच्याशी कंटिन्यूस बोलत होतो की वरती बघ, इकडे बघ, तिकडे बघ, लाईट घे फेसवर. सो त्या पद्धतीने आपल्याला इथे करता येईल. सो हा माझा एक सिक्वेन्स मी इथे बनवला. असे आपल्याला कमीत कमी जर समजा तुम्ही एक मिनिटाचं टार्गेट केलं कॉन्टेंट काढायचं तर तुम्हाला निदान 4 लोकेशन पाहिजे. ओके, सो हा माझा पहिला लोकेशन झाला जिथे मला असा लाईट आहे. सेकंड लोकेशन मला हा कॉर्नर चांगला आहे. आपण जाऊया सगळे तिकडे चालत, नाही तुम्हाला ते पण दाखवत आहे. कदाचित मला कंटिन्युएशनसाठी मी इकडे तिला वॉकिंग शॉट पण काहीतरी देता येईल मला. ओके, तर कॅमेराने लेन्स ऑक्टा घ्यायचा आणि ऑक्टा पंच करायचा. बरं, हा लाईट ज्या डिरेक्शनमध्ये येतोय त्या डिरेक्शनला जर तुम्ही इथे लाईट दिला तर तो लाईट दिल्यासारखं जाणवेल आणि इकडनं जर लाईट दिला तर तुम्हाला ठेवता पण नाही येणार. सॉफ्टबॉक्स कुठे ठेवणार आपण, मग तुमची आयडियल प्लेस कुठे असणार लाईट ठेवायची तीच इकडे. ओके, सो तुम्ही आता असं थोडं करून जर तुम्ही व्हिडिओला ही माझी फ्रेम असेल व्हर्टिकल, इथे आयडियली 85 जाईल, 70 200 जाईल, 50 जाईल. पण 50ला काय होणार की थोडंसं अनवॉन्टेड गोष्टी जास्त आहेत. हायलाईट खूप आहे, म्हणजे जर मी आडवी फ्रेम ठेवली तर वरती पण कुठेतरी चमकू शकेल काहीतरी. त्यामुळे जेवढं तुम्ही कॉम्पॅक्ट कराल तेवढं तुमचा हा लाईट जो लेन्समध्ये जाणार आहे तो जाणार नाही. ओके, सो आता सपोज मी एक हॉरिझॉन्टलच घेतो आधी. स्टँडर्ड रूल आहे, आपण 100ला जाऊ. 100 त्यावेळेस तुमचं गाणं तुमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे. आता मला म्युझिक माहिती आहे, काय म्युझिकवर मी तिला एडिट करू शकतो, सो मी त्या पद्धतीने शॉट घेईन. ओके, जर तुम्ही प्री वेडिंग शूट करताय तर तुमच्या डोक्यात ते गाणं असणं गरजेचं आहे. तुम्ही फास्ट वापरणार आहे, तुम्ही स्लो वापरणार आहे, तुम्ही रोमॅन्टिक आहे, किंवा मगाशी मी जे तुम्हाला गाणं दाखवलं एका कपलचं एकदम सॉफ्ट आहे, सॉफ्ट गाणं आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला त्याला टार्गेट करावं लागेल. आता इथे जेव्हा व्हिडिओ शूट करणार आहे त्यावेळेस मात्र आय वॉन्ट हर टू बी लिटल बोल्ड, कारण कपडे तसे तर इंजस्टिस होईल कपड्यांना. ओके, हां, थोडं बॉडीली क्रॉस. सो आता मी कंपोज करताना आय एम ट्राईंग टू सिमिट्री आणण्याचा प्रयत्न करतोय कुठेतरी शॉटमध्ये. आता सिमिट्री ही आहे का बघा, ही सिमिट्री आहे का, काय कट झालं, मागचे दोन्ही हे कट झाले. हां, म्हणजे मागचे दोन्ही जे डोर आहेत ते मी कट केले. मी जर त्याला सिमिट्रीमध्ये आणलं असं स्पीकर म्हणजे त्या आकाशाच्या इकडे कंपोज. तुम्हाला कपलला जेव्हा शूट करायचं आहे ना त्यावेळेस तुम्हाला बरंच लोड यायला लागेल. 35च्या पुढच्या लेन्सेस 35, 24, 16 त्यात तुम्हाला हा इफेक्ट मिळतो, अदरवाईज तो इफेक्ट नाही. 24 आपली F4 जी आहे किट लेन्स ती S लाईन लेन्स आहे, म्हणजे हे S लिहिलेली लेन्स आहेत ना, ह्या सगळ्या चांगल्या लेन्सेस आहेत. तर आपण जी किट बरोबर लेन्स देतो नाही, एस म्हणजे कुठे गेला राहुल, राहुल दादा, राहुल एस का फुल फॉर्म क्या अपना, एस लाइन, एस लाइन है ना, जस्ट एस लाइन है. सर सिग्निफिकन्स काय नाही त्याला एसला, बट सर इट इज मेंट टू बी अ गुड लेन्स फॉर किट लेन्स होणार नाही ना, किट लेन्स होईल ना, किट लेन्स एस लेन्सच आहे आपली. हां, होईल ना, एस लाइन लेन्स सगळ्यात चांगलं आहे. ट्राय करा, म्हणजे तुम्ही नॉर्मल लेन्स पण करू शकता. एस स्टँड फॉर सुपीरियर, सुपीरियर 2.8 आहे 4 ला पण ही एस लाइनच आहे ना, आहे ना, एस लाइन आहे. ते मागे मला सो आता तिचे काही स्लो मोशन शॉट घेऊ ठरल्याप्रमाणे. काही स्लो मोशन घ्यायचे, काही वाईड, काही क्लोज, काही कॅमेरा लुक. मी काय बोलतोय ते फक्त ऐका. ओके, मी काय कपल मॉडेलशी मी काय बोलतोय ते बघा. आपण
सो आता मी स्लो मोशन शूट करतोय. शेखर बाजूला होईल. जे आपल्याला सगळ्यांना आवडतं स्लो मोशन इन कॅमेरा बघायला तेच शूट करू आपण. मला पहिला शॉट घ्यायचा होता वाईड, पण मी काय घेणार आहे तिचे क्लोज संपून घेईन सगळी. 2.8 कंटिन्यूस राहणार. शटर स्पीड माझा मी आता HD शूट करतोय, 4K नाही करते. 25 फ्रेम गुणिले 4 म्हणजे 100 फ्रेम मी ऍक्च्युअल शूट करतो. बरोबर, 100 फ्रेम पोस्टला आपण कट करून ते 25 फ्रेमला ऑलरेडी कॅमेराने तुम्हाला प्रीसेट दिलेली. सो मी इथे काय करीन, इथे स्लो मोशनची प्रीसेट टाकीन आणि शूट करीन. सो माझा आयडियली लाईट जर बघितला इथे, सो इथे जर बघितलं आपण न्यूट्रलला टाकतो. बघा हे न्यूट्रलला टाकतो. न्यूट्रलला का मला तुम्हाला कलर दाखवता येते. त्या बाटल्या काढतो कधी थोडासा ब्लू वाटतोय, आपण थोडंसं वॉर्म ठेवूया. ओके, डे लाईट फील देऊ पुढे. आणि मी आता आय ऑटो फोकस ऑन ठेवतोय. खाली जाणार नाही, त्यांच्या वरती जाईल. ओके, कॉम्पन्सेट करतो. ओके, इथे स्टेबिलायझर वगैरे सगळं माझं ऑन आहे. स्पोर्ट्स मोडला आहे, म्हणजे हात हल्ला तरी जर तो ऑटोमॅटिकली सहन करेल. ओके, आता आय ऑटो फोकसला मी ठेवलंय का, तर मला फोकसिंग बद्दल मला टेन्शन नाही आहे. कॅमेरा फोकस करेल ते 100% चांगलं असणार. फक्त मला गाईड करायचं आहे, मला माझं एक्सपोजर बघायचं. ओके, आता माझी मुवमेंट बघा फक्त काय आहे. कॅमेरा लो का ठेवला आहे, कारण मला ही वरच्या लाईन्स चांगल्या दिसत आहे. ओके, असा ठेवला तर तो फ्लॅट होणार. बघा हे फ्लॅट झालं, त्यामुळे लो ठेवायचं. ओके, करूया टेक. फर्स्ट तू बाहेर बघशील आणि एकदम स्ट्रॉंगर लुक कॅमेराला. ओके, होल्ड, रेकॉर्डिंग, ॲक्शन. नाईस वन. आता याचाच एक क्लोजअप बनवतो. 24-70 आहे, 2.8 आहे. तो फायदा बघा कसा, 24ला पण वाईडला पण घेऊ शकतो, 70ला पण एकाच लेन्सवर घेऊ शकतो आपण. ओके, आता मी साधारण 35ला जाईल. लेन्स इकडे 35 ते कट. सो ही मुवमेंट बघा, हा चार्ज झाला, हा पॅन झाला. ओके, सो पॅन तुम्ही गिम्बलनी पण करू शकता. हाताने करणं जास्त सोपं आहे. गिम्बलनी काय होणार की गिम्बलला तुम्हाला छोट्या मुवमेंट घेता येते, खूप प्रिसाईज जावं लागतं. आणि जेवढं तुम्ही टाईट जाल ना, 50, 35 किंवा 85, ते तर खूपच कठीण जातं. त्यामुळे कॅमेरे इतके चांगले आहेत, स्टेबिलायझर एवढा चांगला आहे की तुम्ही हाताने पण त्या गोष्टी घेऊ शकता. ओके, सो हा एक शॉट झाला. हा म्हणजे दिस चार्ज ज्वेलरी चांगली घेतलेली आहे. सो हा पण एक आपल्याला कट घेता येईल ज्वेलरीचा. ओके, सो आता इथे कदाचित मी थोडासा ऑफ हे करीन. ओके, दिस इज ॲक्शन. ओके, कॅमेरा आता मी काय करणार, मी ह्याला ओव्हर एक्सपोज करणार. तिच्यावर लाईट छान आहे. ओके, आता इकडे असं करूया. तू दाखव मला कशा करणार. नाही, हे खूप सेम आहे त्याला. हा, किंवा मला बॅक कर देऊ. बॅक, हा, दिस इज नाईस, दिस इज नाईस. शो युअर बॅक टू अस. थोडा स्पीडिंग द्या. ऍक्शन. नाही, हा जो पोर्शन आहे ना, हा पोर्शन असा राहिला पाहिजे माझ्याकडे. हा, येस येस येस. ऑलराईट, 3, 2, 1. ऑलराईट, थोडा कॅमेरा मुवमेंट मी फास्ट करतो. 3. पायाची पोझिशन बघा, मी हा फ्लेक्सिबल आहे. ओके, नाही हे असं जाऊ शकत नाही आपण कॅमेरा. तुम्ही जेव्हा गिम्बल पण वापरता ना, तर तुम्ही स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे पायाचं. बरेच लोक मी बघतो ना, ते हा शॉट घेत असतील ना, तर इथे जाऊन थांबतात. तुम्ही एवढं फ्लेक्स केलं आणि इकडे गेलात, तुम्ही बाहेरपर्यंत जाऊ शकता. ओके, गिम्बल जर वापरत असाल तर. आणि या शॉटसाठी गिम्बल पर्टिक्युलरली वापराच. ओके, रेडी? 1, 2, 3.
आता मी फोकसिंगसाठी तुम्हाला फास्ट कॅमेरा मूव्ह करून दाखवला. सो आपण ते एडिटला बघूया तिकडे. ही फ्रेम आहे. फोकस सोडलाच नाही कुठं. ओके ओके. हाताची मुवमेंट आहे फक्त. किती हँड असा हे बघ लिप्सवरनं वगैरे किंवा असं घे असं घे. दिस गुड दिस गुड. होल्ड दिदी होल्ड होल्ड फॉर मी. ॲक्शन. वन मोर. Trying to compose it little different. Action. Superb. Let's take a picture. थोड़ा टर्न केलं. Hold ना दीदी. Good. Keep your right hand also somewhere up for photo. Good. One more. This is the compose what I want. Okay. Few looking up wala short video. Okay. Let me go there. Comfortable na? Yeah, this is the right. This is the eyes play. तुमची शॅडो येते बाळांना. थोडे 1 2 3. Nice. Keep looking away. Keep looking that side. Yes, Didi, ready? Thank you so much. इसमें आपने फोकस टाइप वो बॉक्स वाला यूज किया गया था रेड हुआ के थ्रू आउट. Sorry. Let me see that. हुआ है ना सर. आता इथे प्रॉमिनंट द्या मूव तुझी. थोडं मी 20ला घेतो कारण तिचा चेहरा दाखवायचा आपल्याला. ओके ओके. ऑलराइट ॲक्शन. मस्त. स्ट्रॉंगर. कॅमेरा गुड. लवली. टच कर कॅमेराला. थँक्यू. 9595 982318 9595. त्याच्यानंतर Z6 Mark III जो कॅमेरा तुम्ही सगळेजण विचारता त्याची प्राइस आहे 1,90,000. Z6 Mark III कॅमेराची प्राइस आहे 1,90,000. त्याच्यामध्ये तुम्हाला 512 GB चं CF एक्सप्रेस कार्ड, एक एक्स्ट्रा बॅटरी, एक UV फिल्टर आणि स्क्रीन सेव्हर असं 20,000 रुपयाचं साहित्य फ्री आहे. तर कॅमेरा सोबत तुम्हाला बिल, 2 वर्ष वॉरंटी आणि 20,000चं साहित्य. जर तोच कॅमेरा तुम्ही 24-70 लेन्स सेट घेतला तर त्याची प्राइस आहे 2,30,000 2,30,000. आणि ज्यांना क्रॉप सेन्सर मध्ये 1840 किट घ्यायचा आहे तो कॅमेरा साधारण 99,000 ते 1,00,000 असं 99,000 ते 1,00,000 का म्हणतो. प्रत्येक कॅमेऱ्याची 200-500 रुपये स्कीम व्हेरिएबल होत असते, कधी चेंजेस होत असतात. तर तो कॅमेरा 1,00,000 रुपयाला आहे. Z50 Mark II विथ 1840. आता तिसरी गोष्ट रोहित, एक मी जरा बसून बोलतोय म्हणजे जरा कंटाळा आलाय म्हणून असं काय नाही. हा रोहित सन आर्ट स्टुडिओ तर्फे आलेला आहे तुमच्याकरता. निकॉनचा टेक्निकल व्यक्ती आहे. तुम्ही रोहितचाही नंबर प्रत्येक विजिटिंग कार्डवर आहे सेल्स पर्सन म्हणून. तुम्ही निकॉनशी संदर्भात कोणतीही माहिती, तुमचा जुना कॅमेरा असू दे, निकॉनचा नवीन असू दे, एक्सचेंज असू दे, कोटेशन असू दे, तुम्हाला त्याच्यात काय मेनू आहे, सॉफ्टवेअर अपग्रेडेशन आहे, टेक्निकल सपोर्ट आहे, कॅमेराला तुम्हाला गोडाक्षी फ्लॅश जोडायची आहे, कॅमेरा तुमचा गिम्बलला जोडायचा आहे. तुमच्या मनात किंवा स्वप्नात जरी फोटो व्हिडिओ डिजिटल सिनेमॅटिकचा काही प्रश्न आला
तुम्ही रोहितला विचारू शकता, तो टेक्निकली साऊंड आहे, दिसायला जरासा लहान आहे तर अतिशय टेक्निकली साऊंड आहे. तुमच्या मनात येईल तो प्रश्न विचारू शकता, आणि नसेल तर रोहित त्याच्या वरच्या टीमला विचारेल आणि तुम्हाला आन्सर करेल. तुम्ही मगासपासून एकदा मजर सरांना भेटताय. मजर सर तुम्ही एक मिनिट या. मदर सरांचा मी नंबर पाहिला, तुम्ही एक सेव्ह करा. यांनी महाराष्ट्राचे टेक्निकल हेड आहेत निकॉन तर्फे. तुम्हाला जेवढे भी निकॉनचे प्रश्न असतील, तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तुम्हाला काही टेक्निकल सेटअप असेल, लेन्स असेल, कॅमेराचा असेल, स्टुडिओ फोटोग्राफी, आउटडोअर सिनेमॅटिक करताना काही अडचणी येत असतील, मेनू ऑपरेट होत नसेल, फ्लॅश ऑपरेट होत नसेल, तुम्हाला शंका असेल, तुम्ही हक्काने मदर सरांना विचारू शकता. मदर सरांचा नंबर सर सांगणार. 9665 म्हणजे आज एवढे सगळे व्यक्ती आले, तुमची ओळख डायरेक्ट होऊ दे. 9665 65 3449 54. आपल्या दापोलीचा जो वर्कशॉपचा ग्रुप बनवलाय त्याच्यावरती पण आहे नंबर. आपण आता उद्या सकाळी आता रोहितचा नंबर तुम्हाला देतोय. रोहित तुझा नंबर दे. 7796 रोहितचा नंबर एक सेव्ह करा, म्हणजे तुम्हाला निकॉनचं काही विचारता येईल. 97 92 7796 होय म्हणते सगळे. 9796 97 92 79 7796 97 92 79. आता अजून एक माहिती, मला बऱ्याच फोटोग्राफर बंधूंनी येऊन विचारलं की बाबा तुमच्याकडे सेकंड हँड कॅमेरे मिळतात का, आमचा सेकंड हँड कॅमेरा घेणार का. तर आम्ही 365 दिवस तुमचे सेकंड हँड कॅमेरे विकत घेऊ शकतो. तुम्ही त्याच्या बदलीला एक्सचेंज काही घ्याल का असं काही कंपल्सरी नाही. तुम्हाला फक्त कॅमेरा किंवा लेन्स किंवा वस्तू विकायची असेल आम्ही ते विकतही घेतो. तुम्हाला त्याच्या बदल्यात निकॉनचा काही कॅमेरा अपग्रेड किंवा नवीन घ्यायचा असेल तो विकतो सुद्धा. तुम्हाला नुसता नवीन कॅमेरा किंवा कोटेशन किंवा काही पाहिजे असेल तेही मिळेल. सोबत तुमच्याकडे 2 कॅनॉनचे कॅमेरे एक्सचेंजला द्यायचे तर एक निकॉनचा कॅमेरा घ्यायचा, आम्ही तसंही घेतो. तुम्हाला फक्त निकॉनची लेन्स द्यायची आणि निकॉनचं किट घ्यायचं. म्हणजे मनात पहिला हे करा, आमच्याकडे ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तशी माहिती मिळेल. सोबत आमच्याकडे सेकंड हँड सुद्धा वस्तू मिळतात. म्हणजे एखाद्याने निकॉनचा कॅमेरा घेतला आणि त्याच्याकडे आता लेन्सला पैसे कमी तर तो एखादी सेकंड हँड वस्तू जोडून हे करू शकतो. भविष्यात परत नवीन वस्तू घेऊ शकतो. त्यांनी सेकंड हँड घेतलेली वस्तू परत एक्सचेंज करू शकतो. आणि सेकंड हँड करता आम्ही एकदम सिंपल उपाय आहे. तुम्ही कोणताही आपला कॅमेरा जर विकायचा असेल, भले 7700 असेल किंवा Z6 Mark II असेल, तुम्हाला अपग्रेडेशनला तुमच्या कॅमेराचे 2-3 फोटो चांगल्या अँगलला काढा आणि खाली सिरियल नंबरच्या बाजूने कलर गेला की बघायला 2-3 आम्हाला फोटो पाठवा. सोबत तुमचा शटर माउंट पाठवा आणि बिल वॉरंटी कार्डचा फोटो पाठवा. आम्ही किती वर्ष जुना झालाय त्याप्रमाणे 50,000, 70,000, 1 लाख, 3 लाख व्हॅल्युएशन देऊ. तुम्हाला मान्य असेल तुम्ही डायरेक्ट नवीन कॅमेरा 1-2,000 ऍडव्हान्स देऊन बुक करू शकता आणि 1 किंवा 2 दिवसांनी जागेवर एक्सचेंजला येऊ शकता. ज्या लोकांना एवढ्या लांब यायचं नाही त्यांना मी दापोलीला मयंकर सर किंवा तुमचा जो ग्रुप आहे त्यांच्या स्टुडिओ डिलिव्हरी पाठवू शकतो. खेडला सुद्धा आपले सासरे सर आहेत, रोहन आहे, बरेच ओळखीचे आहेत, त्यांच्याकडे पाठवू शकतो. चिपळूणला आपला शिंदे सर आहेत किंवा छायाप्रभ आहेत, कुणाच्याही स्टुडिओमध्ये आपण डिलिव्हरी पाठवू शकतो. जे ज्याला कोणाला एवढं लांब अंतर यायचं नाही त्यांची डिलिव्हरी आपण कॅमेराची दारात पोस्ट तुम्हाला विथ बिल विथ वॉरंटी पाठवू शकतो. आणि तेच नाही, सोबत आम्ही आता इथं बरेच हे सगळे सेशन संपल्यानंतर पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणलेले आहेत. त्या वस्तू तुम्ही आजही होलसेल दरात घेऊ शकता. आणि एक सिंगल छत्री किंवा एक सिंगल पोर्ट्रालाइट, एक सिंगल 10 मिनिटांची वायर जरी तुमची जळली किंवा तुम्हाला 3 पेन ड्राईव्ह जरी पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला डोअर डिलिव्हरी कुरिअर पाठवू शकतो. एखादी वस्तू मोठी असेल किंवा आमच्याकडे बेबी प्रॉप्स मिळतात तर हा ग्रुप तुम्ही सोडू नका दापोली वर्कशॉपचा. त्याच्यात आमच्याकडे ज्या काही चांगले प्रोडक्ट्स आहेत त्या उद्यापासून एक 7-8 दिवस तुम्हाला टाकतो. त्याच्यानंतर तुम्हाला ड्रॉप करायचं असेल तर ड्रॉप करा, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा एक सल्ला लक्षात ठेवा, कोणालाही नवीन जुना कॅमेरा घ्यायचा, विकायचा, काही घ्यायचा असेल, कोटेशन घ्यायचं असेल, तो कॅमेरा माझ्याकडे घ्यायला पाहिजे, काही कंपल्शन नाही. आज या दापोली वर्कशॉपच्या निमित्ताने आपली ओळख झाली आहे. तुम्ही निश्चित माझा सल्ला तर घेऊ शकता. तुम्हाला कॅमेरा मुंबईत घ्यायचा आहे मात्र कन्फ्युज होतंय आणि मुंबईवाला व्यवस्थित माहिती देत नाहीये. ऍटलीस्ट मला तुम्ही माहिती विचारून घ्या, तुम्हाला मी जो लेटेस्ट कॅमेरा आहे, सिनेमॅटिक करता लेटेस्ट लेन्स कुठली आहे, कोणता कॅमेरा स्टुडिओ फोटोग्राफी करता चांगला आहे, निश्चित सल्ला चांगला देईल. तर तुमचं नुकसान होणार नाही चुकीची खरेदी केल्यामुळे. आणि ज्याला योग्य वाटेल त्यांना सांगली, कुणाला जवळ वाटेल, कुणाला लांब वाटेल. मी असं म्हणणार नाही की कंपल्सरी बाबा आम्ही वर्कशॉप केले मला
बिझनेस मिळायला पाहिजे, तर तरी एक ओळख तर नक्की निर्माण झाली तर आपण त्याचा निश्चित फायदा करू. सर आणि मला बोलायचं नाही झालं प्लीज मित्रांनो विचारा, मी आता आहे अजून अर्धा तास तुम्हाला मी उत्तर देऊ शकतो त्याची. AFF हा जो आहे आमचा कंटिन्यूस फोकस मोड आहे. ओके, AFC जो आहे तो फोटोला आहे. AFF हा फुल टाइम फोकस आम्ही म्हणतो त्याला, त्यामुळे तो तुम्हाला ठेवायलाच लागेल. ह्याचं कारण असं आहे की सेन्सर पूर्णपणे ऍक्टिव्ह आहे. सेन्सरला तुम्हाला फक्त गाईड करायचे कुठे तुम्हाला सब्जेक्टला फोकस करायचं आहे. बरं, याच्यात 3 नाही 6 डिटेक्शन मोड्स आहेत बेसिकली. एक तर तुम्ही बॉक्समध्ये ठेवू शकता, म्हणजे जर बॉक्समध्ये मी तुम्हाला कॅप्चर केलं, मधनं कोणी गेला तरी तुमचा फोकस सुटणार नाही. हा एक फार महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे. जेव्हा नवरीची एंट्री होत असते, आपण गिम्बलवर असतो, आपल्याला टच करायला वेळ नाही, कारण गिम्बलला हात लावतो, गिम्बल हलेल. त्यावेळेस तुम्ही जर त्यांना तेवढ्याच ह्याच्यात बांधून ठेवलं तर ती ट्रॅकिंग होईपर्यंत ती फोकसमध्ये राहते. जर तुम्ही आय आउट ऑफ फोकस त्यावेळेस ठेवलं तर काय होणार, 2-3 लोक अजून जर आली आजूबाजूला तर कॅमेरा शेवटी त्याच्यात पण AI बिल्ड काही फीचर आहे. मग कॅमेरा काय करणार, जो नियरेस्ट सब्जेक्ट आहे त्याच्यावर तुमचा फोकस जाऊ शकतो. तर त्यामुळे रिस्क न घेता आपण त्याला बॉक्समध्ये ब्लॉक करायचं. बॉक्समध्ये लॉक करायचं म्हणजे सपोज मी फ्रेम लावली मला एनसीपी मध्ये, तुम्ही दिसते सेंटरला माझा AFF मोड आहे फोकसिंगचा. त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं म्हणजे आय मेन्यूला जर तुम्ही गेला तर तुम्हाला त्याचे सब सेटिंग असतात, म्हणजे तुम्ही फोकस मोड कसा ठेवू शकता हे त्यात दिलेलं आहे. सो फोकस मोड मी स्क्वेअर ठेवलाय, ज्याच्यात 100% फ्रेम मध्ये फक्त 10%च कव्हर झालेलं जे तुम्ही आहात आणि त्यामुळे तुम्हाला ट्रॅक करतो. सो तो एक फायदा आहे, हा महत्वाचा फायदा आहे. मी जेव्हा मी गिम्बलला काम करतो, सगळीकडे आहे मार्क 2 आहे, तो मार्क 2 आहे. मार्क 2 ला फक्त नाही काय आहे ते म्हणजे जो ऍडव्हान्स डिटेक्शन दिलेला आहे तो त्याच्यात नाही, पण शेवटी होतं. पण सी अगेन जुनं मशीन आहे, ह्याला 2 प्रोसेसर आहेत, Z6 ला 2 प्रोसेसर आहेत, त्यामुळे तुमचं काम किती पट फास्ट होणार आहे तुम्ही बघा. मगाशी तुम्हाला तरी सांगितलं की जेव्हा आपण स्लो मोशनला पूर्वी ठेवायचो आम्ही तेव्हा फोकस पण सोडायचं, आता फोकस सुटत नाही. सेन्सर पूर्णपणे 100% ऍक्टिव्ह असतो. पूर्वी काय व्हायचं, तो घरसोड करायचा काही Z6 ला, Z6 2 ला पण नाही पण Z6 ला करायचा, कारण नवीन मशीन होतं. पण आता मशीन चेंज झालंय, ऍडव्हान्स झालंय, इथून पुढचं कदाचित अजून काहीतरी वेगळं असतं. सो फोकसिंग वाईज मी किती इझी होतो बघा. मी फोकसिंगला मी बघितलं तरी कधी हात लावलाय काय केलंय नाहीच केलं, कारण मला माहिती आहे माझा कॅमेरा फोकस करणार म्हणजे करणार. पण किती उजेड असू दे किती अंधार असू दे. तुम्हाला एक सीन जर तुम्ही हा बघितला, जर तुम्ही हा सीन बघितला त्यात तुम्हाला लक्षात येईल. ते पण एक सांगायचं राहिलं, कॅमेराचं झालंय का? हो, फेस रजिस्टर पण सर आहे. फेस रजिस्टर असं नाही पण फेस डिटेक्ट होतोच, कारण तो AI फीचर्स आहे ना. तुम्हाला म्हणजे दुसऱ्या कंपनीसारखं जाऊन त्या माणसाला रजिस्टर करावं लागत नाही, ते खूप हेडेक आहे. ते जर रजिस्टर केलं आणि ते जर तुम्ही काढलं नाही ना, तर समजा तुम्ही मला दिला कॅमेरा आणि मी फोटो काढायला बघतोय तर तो पहिला माणूस जो रजिस्टर असतो ना तोच कंटिन्यू म्हणजे तो फोकस घेणारच नाही दुसऱ्या माणसाला. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आहे म्हणजे आमच्यामध्ये पण असे ड्रॉबॅक्स असतील, असं नाही की नाही, 100% असणार. पण ते स्क्रीन सॉफ्टवेअर म्हणाल ते पण मार्क 2 मध्ये आहे. सेम जो फीचर आहे ना स्क्रीन सॉफ्टनिंग, त्याच्यानंतर आपलं तुमचं काय म्हणतात त्याला पोर्ट्रेट इम्प्रेशन बॅलन्स, फक्त चेहऱ्याला तुम्ही टॅग करून चेहऱ्याचा स्किन टोन तसा किंवा बाकीचं सगळं तुम्ही बदलू शकता. मार्क 2 ला स्किन सॉफ्टनिंग नाहीये, ZF ला सॉरी ZF ला. ओके, आता इथे बघा, इथे कॅमेराला पूर्ण अंधार होता. मी फोकसिंगचं सांगतो इकडे. मी जेव्हा तिला फोकस केला माझा फोकस पॉईंट तिच्यावर होता, सब्जेक्ट पूर्ण अंधारात होता, ब्लॅक होता, सब्जेक्ट असा होता, हा असा सब्जेक्ट होता. पण त्या सिल्हवेटला पण त्यांनी फोकस केलं बरोबर. तुम्ही जर डोळा बघाल तर तो प्रॉपर फोकस आहे.
हा पोर्शन पूर्ण फोकस आहे. सो हा एक फायदा आहे की अंडर एक्सपोज लाईटला पण तुम्ही प्रॉपरली त्याला एक्सपोज करू शकता. ओके, मी निकॉन वापरतोय आज. मी जवळजवळ वयाच्या 16व्या वर्षापासून मी निकॉन वापरतो. आणि जेव्हा मध्यंतरीच्या काळात मी फक्त कॅननला शिफ्ट झालेलो, पण ड्रॉबॅक लक्षात आले मी परत आलो निकॉन. कारण आपल्याला ती सवय आहे, आपल्याला जेवताना पाणी उजव्या हातालाच लागतं, तर ते तसंच आहे. त्यांनी अजून काही बदललेलं नाही. जे पूर्वीच्या कॅमेऱ्याची जी बटणं आहेत तशीच बटणं त्यांनी ठेवलेली. सो हा एक प्लस पॉईंट आहे. जी लोक आता निकॉन वापरतायत त्यांना अपडेट डेफिनेटली व्हायची गरज आहे. कारण तुम्ही जेवढा ॲडव्हान्स व्हाल तेवढं तुम्ही ॲडव्हान्स देऊ शकाल. सॉफ्टवेअर वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे, पण तुमचं काम हे तुमच्या कॅमेऱ्यात दिसणार. सॉफ्टवेअरला आपण किती घडवलं ना तरी तुमच्याकडे जर चित्रच नसेल तर तुम्ही काय घडवलं, हा ही फिगरच नसेल माझ्याकडे, तर मी ती तयार कशी करणार. ओके, कोणाचे प्रश्न आहेत अजून? नक्की तुम्हाला सेशन कसं वाटलं? मला बसून सांगा. काही शिकायला मिळालं तुम्हाला? मला पण खूप आवडलं तुमच्याशी इंटरॅक्शन करायला. कारण तुम्ही लोकांनी जे प्रश्न विचारले मध्यंतरी आपण जेव्हा ह्याच्यात होतो मध्यंतरात, त्यावेळेस मला ते बरं वाटलं की तुम्हाला तो सब्जेक्ट कळलेला आहे. तुम्हाला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की कॅमेराबद्दल आहे किंवा काही टेक्निक्स बद्दल विचारले, फोकसिंग बद्दल विचारले. आणि ह्या गरजा ज्या आहेत त्या तुम्ही दाखवल्या की अफराने तुम्ही आला तर खूप बरं वाटलं. शक्यतो असं कोणी ओपनली बोलत नाही, आपल्या चुका सगळे दाखवून देतात. त्यामुळे तुम्ही जे बोलला ते खरंच चांगलं वाटलं. आणि अशीच आम्हाला सगळे द्या परत निकॉनला. आणि तर सेन्सरला काय प्रॉब्लेम नाही. अनलेस तुम्ही लेझर लाईट घेते आतमध्ये तोपर्यंत काही प्रॉब्लेम. लेझर लाईटचं कसं असतं, लेझर लाईट हा लाईट नॉर्मल लाईट पेक्षा खूप फास्ट ट्रॅव्हल करतो. बरोबर, ट्रॅव्हलिंग फास्ट असतं. आणि जसं सेकंदाला आपण समजा 25 फ्रेम आपण शूट करतोय, तर त्या 25 फ्रेमच्या चौपट त्याच्या रेट असतात. त्यामुळे जरी तुम्ही पेटिंग लेन्सला आहात, तुमचं सेन्सर ओपन आहे आणि तुम्ही एक्झॅक्टली त्याच्या लाईन मध्ये आलात तर तो कुठेतरी त्या सेन्सरला डॉट येणार, जाळणार. त्यामुळे शक्यतो अवॉइड करा. असेल तर साईडने शूट केलं तरी चालेल. बघा म्हणजे तुम्हाला जिथे ग्लास असेल ग्लासवर पडत असेल तरी अवॉइड करा. फोकस लॉकिंगचं काहीतरी मगाशी सांगत होतो. फोकस लॉक करायचं. फोकस लॉक म्हणजे जसं मी आता सरांना सांगितलं ना, आपल्या कॅमेऱ्याचा सिस्टीम आहे. फोकस तुम्ही स्क्वेअर मध्ये त्याला बसू शकता. सब्जेक्टला स्क्वेअर मध्ये बसवायचं, त्याची मुवमेंट तुम्ही प्रेडिक्ट करायची की काय होऊ शकते. इथून इथे किती चालणार आहे तुम्हाला अंदाज येईल. जाता सडनली बाहेर गेला तर गोष्ट वेगळी आहे. पण जर तुम्ही प्री वेडिंग करताय, प्री वेडिंगला तुम्हाला माहिती आहे की कपल बाहेरच चालणार आहे, संपला विषय. तिकडे सुविधा आहे. फोकस हे करायचं. तर अजून काय असेल तर प्लीज विचारा. आणि आम्हाला एक छोटे छोटे बाईट्स हवेत तुमचे की तुम्हाला आमच्याबद्दल काय वाटतंय, तुम्हाला अजून काय हवं निकॉन कडनं, ओव्हरऑल अरेंजमेंट कशी केली सरांनी, श्रीराम सरांनी, शारदा सरांबद्दल आणि आमच्या निकॉन बद्दल. मला काय वाटतंय तुमच्या आता जसं तुम्ही आज 8 दिवस दिला आम्हाला, त्याचे फक्त एक 5 मिनिटं द्या. जे इच्छुक आहेत त्यांनी प्लीज कॅमेरा समोर आम्हाला होईल ते शूट केलं का मगाशी? रोहितला फक्त एक 4-5 जणांनी किंवा 5-6 तुम्हाला जे खरंच आवडलं असेल तर प्लीज सांगा. जे काय असेल ते सांगा. आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं. आवडलेलेच आम्ही ठेवून, नाही आवडलेले चला. धन्यवाद, थँक्यू सो मच. आजचा जो आपला वर्कशॉपचा जो ऑर्गनाईज केला पाहिजे आणि यासाठी खटपट घेतले, धावपळ केली, आपल्या सगळ्यांना एकत्र केलाय. आपले अभिदा आणि पुलेकर यांचा राहून गेला होता मगाशी, त्याला हात केला पण तुमचं लक्ष नव्हतं. एकदा सगळ्यांना दाखवूया की मेंबरना मी विनंती करतो, या एकावर आपण रंजन सरांबरोबर एक फोटो
प्रेझेंटेशन केलं त्यात खूप काही शिकण्यासारखं होतं आणि ते शिकलो देखील. आणि आपलं जे कॅमेराचं जे प्रेझेंटेशन होतं म्हणजे डेमो वगैरे होते ते सगळं अगदी उत्तम आणि लेटेस्ट कॅमेरे वगैरे जे आपल्याला बघायचे होते खास करून ते आपल्याला हाताळता आलेले आहेत. आणि ऑल ओव्हर जो आपला वर्कशॉप झालेला आहे तो एकदम बेस्ट झाला आहे. थँक्यू. पुन्हा एकदा आपल्या इथं पुन्हा आम्हाला संधी द्यावी. धन्यवाद. मित्रांनो फायनली आपलं वर्कशॉप एंड झालेला आहे आणि खास आपली मेहनत घेतलेलं दादासाहेब आज त्यांची मेहनत फळायला आलेली आहे. आणि सगळे जे आपले फोटोग्राफर आहेत ओके कंटिन्यू. तर ऑल ओव्हर आपलं सगळं कंप्लीट झालेलं आहे. आता तिथे थोडं काय ॲक्सेसरीज आहेत जे सर घेऊन आलेले आहेत म्हणजे कॅमेराच्या ॲक्सेसरीज वगैरे त्या आता बघूया आणि काय पाहिजे असेल तर घेऊच, नाही तर मग आपलं निघायचं आहे. तर चेक करूया. मेडामार्गे 50 किलोमीटर मध्ये साताऱ्यात पोहोचा. मेडामार्गे रस्ता भारी झाला. मेडामार्गे 50 किलोमीटर आहे आणि तिकडून 70 किलोमीटर आहे वाईमार्गे. वाईमार्गे गर्दी पण असते हो. आहे बाहेर डिफ्युजर आहे, ग्रीड आहे, सगळं आहे. पाहिलं असेल तर आता बॉक्स बॅग आहे हा लावलेलं सेम सगळं 500-600. प्रोडक्ट्स हे पण आहे हे बघा MRP एडी 300 बघा पाहिजे. एडी 300 आहे एडी स्टॉक. तिची काय किंमत आहे? हा 29,500 1 इयर वॉरंटी. स्टँड इन 750 रुपयाला 9 फुटी आणि 14 फुटी पाहिजे तर 1300-1400च्या रेंजला आहे. 1300-1400 रेंज 14 फुटी आणि 9 फुटी 750. हा 29,500ला 1 इयर वॉरंटी आणि 31,000ला 2 इयर वॉरंटी. तर फायनली मित्रांनो आपण निघालेलो आहोत. आता सगळे जे तो आपापल्या मार्गाला जाणार. आपण पण चाललो आपल्या मार्गाला आपल्या स्टुडिओमध्ये. समीरदा थोडे नाराज आहेत, त्यांना लवकरात लवकर कॅमेरा घ्यायचा आहे. ऑल द बेस्ट, चांगला घ्या आणि घेतल्यानंतर पहिला आम्हाला द्या टेस्ट ड्राईव्ह करायला, आहे की नाही? हो 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 प्रभू मा गोटुरूला. भावानी मोबाईल नवीन घेतला नाही खास व्हिडिओ करण्यासाठी. बघूया भावाची पहिली व्हिडिओ कधी बनते आणि खास आपण ती त्यांना व्हायरल करू भेटतील तसे. तर चला मित्रांनो भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा.